नमस्कार. मी भरत वेद पाठक. वेदवाणीमध्ये आपले स्वागत. आजचा विषय आहे अनागोंदीचे पर्व. खुद अपने पांवों के नीचे की जमीन को बैठे जो आसमां को झुकाने की बात किया करते थे. फाजील आत्मविश्वासाने भरलेले नेते, सत्तांध झालेली सरकारे, सत्ता सुखाचे स्वप्न पाहणारे विरोधक, राष्ट्रीय समस्यांपेक्षा वैयक्तिक प्रश्न मोठे मानणारी जनता, युद्धांच्या क्षमतांचा अंदाज न आलेले वर्चस्ववादी सनकी सत्ता आणि त्यांचे नेतृत्व, या सर्व स्वतःला प्रगतिवादाचे शिलेदार म्हणणाऱ्यांना, आपल्या सनकीपोटी पृथ्वी बुडवायला निघालेल्यांना कोण आवर घालणार? कल रात जो बस्ती में धमाके की खबर थी, हकीम का बयान है कि वो अफवाह रही होगी. म्हणजे जेव्हा जनता संकटात होरपळत असते तेव्हा सरकार मात्र वास्तव स्वीकारण्याऐवजी त्याला अफवा ठरवून आपला बचाव करण्यात मग्न असते. एकीकडे धर्मांध अधिक धर्मांध होत आहेत, कट्टर होत आहेत. दुसरीकडे या पृथ्वीसह सर्व ग्रह ताऱ्यांवर आपलेच वर्चस्व असावे, आपलेच नियंत्रण असावे असे ध्येय बाळगलेले तथाकथित शक्तिशाली नेते आणि कट्टर धर्मवादी आपापल्या लहरीपोटी आता सगळ्यांचा विनाश ओढवत आहेत. सगळ्यांनाच विनाशाच्या खाईत लोटत आहेत. कधी विचार केलाय का, सरकारे अचानक का कोसळतात? जनमानसाचा कानोसा कोणी घेतंय का यासाठी? गेल्या काही वर्षात जगातील अनेक देशांमध्ये सत्ता अचानक बदलताना जो काही जनमानसाचा अंदाज होता, कानोसा होता, तो घेता आला का सत्तांना? निश्चित नाही. श्रीलंकेत हजारो लोक रस्त्यावर उतरले आणि अखेर राष्ट्राध्यक्षांना देश सोडावा लागला. बांगलादेशातही असेच झाले. नेपाळची ताजी स्थिती आपण सगळ्यांनी पाहिली. म्यानमारमध्ये एका रात्रीत सैन्याने निवडून आलेले सरकार हटवून लावले. नायजेरिया, बुर्किना फासो आणि माली यासारख्या देशात सैन्य बंड झाले. तर सुदानमध्ये सत्ता संघर्षाने देशाला दीर्घ अस्थिरतेकडे ढकलले आहे. ही सर्व लक्षणे माणसाच्या अनागोंदीकडून आणखी अनागोंदीकडे जाण्याची आहेत. वेगवेगळे देश, वेगवेगळे खंड, पण एक प्रश्न मात्र सगळ्यांमध्ये समान आहे. या सगळ्या घडामोडी अचानक घडतात का? हे सगळे एकाएकी होतं का? या देशांकडे गुप्तचर यंत्रणा नव्हत्या का? सरकारांना परिस्थितीचा अंदाज आला नव्हता का? जर असे असेल तर सरकारे गाफील होती का? खरे पाहता कोणत्याही देशातील गुप्तचर यंत्रणा पूर्णपणे आंधळ्या अजिबात नसतात. त्यांना समाजातील असंतोष, आर्थिक संकट, सैन्यातील नाराजी किंवा राजकीय ताण तणाव यांचे काही संकेत आधीच मिळत असतात. पण या संकेतांचा उपयोग होतो का? किंवा योग्य तो वापर करून घेतला जातो का? पण अनेकदा समस्या माहिती मिळण्यात नसते. मग समस्या असते त्या माहितीचे योग्य ते विश्लेषण करणे आणि त्या माहितीचा अर्थ समजून घेणे यात गफलत होते. तेव्हा काही वेळा गुप्तचर यंत्रणा समाजातील रोष किती खोलवर रुजला आहे हे देखील ओळखण्यात अपयशी ठरतात. तर काही वेळा गुप्तचर यंत्रणा योग्य ते इशारे देतात, पण राजकीय नेतृत्व त्याकडे गांभीर्याने पाहत नाही. आणि काही वेळा सत्तेला वाटत राहते की लोकांचा रोष तात्पुरता आहे.
ही तात्कालिक बाब आहे हा रोष म्हणजे, असं सरकारांना वाटत राहतं. सरकारमधील ही माणसं मग गाफील होत राहतात. हा रोष आपोआप शांत होईल अशी त्यांची समजूत असते. यामागे अनेक कारणं असतात. पहिलं कारण चुकीचा राजकीय अंदाज. दुसरे, समाज मनात धुमसणाऱ्या प्रश्नांकडे दीर्घकाळ दुर्लक्ष करणे. महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार, अन्याय, सतत अभावग्रस्त जीवन जगणारा समाज, याकडे दुर्लक्ष झाले, या प्रश्नांकडे सतत दुर्लक्ष होत राहिले की हे प्रश्न हळूहळू स्फोटक बनतात. तिसरे आणि महत्त्वाचे कारण फाजील आत्मविश्वास. सत्तेला वाटत असते की तिची पायाभरणी इतकी मजबूत आहे की कोणतेही आंदोलन तिला डगमगवू शकत नाही. आपण इतके भक्कम आहोत की आपला पाया हे आंदोलन हलवू शकत नाही, असा त्यांचा समज असतो. चौथे कारण लोकाभिमुखतेचा अभाव. जेव्हा सत्ता लोकांपासून दूर जाते तेव्हा सरकारला लोकांचा आवाज ऐकू येत नाही, आणि जेव्हा लोकांचा आवाज सत्तेपर्यंत पोचत नाही तेव्हा तो एक दिवस रस्त्यावरून ऐकू येऊ लागतो. मात्र तो आवाज सत्ताधाऱ्यांना सहन न होणारा असतो. मग सत्ता आणि समाज, जनता यांचा संघर्ष सुरू होतो. पण चुकीचे अंदाज फक्त उठावांमध्येच दिसतात असं नाही. कधी कधी जगातील सर्वात शक्तिशाली देशही त्यांच्या भूमिकांचा अंदाज चुकतात. जसे रशियाने घेतलेली भूमिका. युक्रेनवर आक्रमण केले तेव्हा अनेकांना वाटले रशियासारखा बलाढ्य देश हे 7-8 दिवसात युद्ध संपून जाईल. पण असं झालं नाही. अंदाज चुकला. ते वर्षानुवर्ष ते युद्ध चालू राहिले. त्याचप्रमाणे आता मध्य पूर्वेत अमेरिका, इस्रायल आणि इराण यांनीही मिळून जगावर असे संकट ओढावले आहे. यामध्ये इस्रायल आणि अमेरिका यांनी हा जगाचा घात करण्याचा पायंडा पाडलेला दिसून येत आहे. त्यांच्यातील वाढत्या तणावाबाबत अनेकदा असा प्रश्न उपस्थित होतो की विरोधांच्या क्षमतांचा आणि संभाव्य प्रतिक्रियांचा, प्रतिरोधाचा खरा अंदाज घेतला गेला नाही का, किंवा यांना आला नसेल का? म्हणूनच हा प्रश्न उठावांचा नाही, हा प्रश्न आहे सत्तेला वास्तव दिसते का याचा. इतिहास सांगतो, क्रांती असो की युद्ध, चुकीचा अंदाज हा नेहमीच महागात पडत आलेला आहे. म्हणून अंदाज बांधणी आणि त्याचं विश्लेषण ज्यांना योग्य करता येतं त्यांच्या देशामध्ये स्थैर्य टिकून राहतं. हा अंदाज कधी सरकार पाडतो, कधी युद्ध लांबवतो. म्हणून शेवटी पुन्हा तोच प्रश्न उभा राहतो, गुप्तचर यंत्रणा खरोखरच अपयशी ठरतात का? असं होतं का की राजकीय नेतृत्वच इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करत राहतं, गंभीर इशाऱ्यांकडे? सबको झुकाने की हवस में शहर जलते रहे, वो तख्त तो पा गए मगर इंसानियत खो बैठे. धन्यवाद.